ज्ञान, कला आणि साहित्याच्या या पवित्र प्रांगणात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रांनो, मी सिद्धी पितळे आणि मी भार्गवी कुलकर्णी आपल्या सर्वांचे या विशेष कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते. खरं तर आजचा हा क्षण FIJC मराठी विभागासाठी खूप खास आहे. आज आपण सारे एकत्र जमलो आहोत एका खास साहित्यिक सोहळ्यासाठी, ज्याचं नाव आहे कथामंजिरी. तुम्हाला माहीतच असेल की आपण एका कार्यक्रमाची सुरुवात करण्याअगोदर आपण गणेश वंदना म्हणतो. त्यासाठी मी सिद्धीला विनंती करते की तिने गणेश वंदना गावी. शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. ओंकार गणपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो. सूर निरागस हो. धन्यवाद सिद्धी, तू तुझ्या कंठनीत आवाजात सर्वांचे मन जिंकून टाकलेस. आदरणीय मान्यवर, उपस्थित शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला माहिती आहे आपण इथे का जमलो आहोत? नक्कीच कथामंजिरीसाठी तर जमलो आहोतच, पण दरवर्षी आपले एक काव्य संग्रहाचे उद्घाटन होतं आणि ह्या वर्षी सुद्धा उमलते मन ह्या पुस्तकाचं म्हणजेच काव्य संग्रहाचं इथे प्रकाशन सोहळा होणार आहे. उमलते मन हे केवळ एक पुस्तक नाही, तर हे FIJC विभागातील विद्यार्थ्यांच्या भावना, विचार आणि जीवनातील विविध पैलूंचे प्रतिबिंब आहे. या संग्रहातील प्रत्येक कविता आमच्या तरुण उमलत्या मनातील सरसरत्या जाणीवा आणि आयुष्याच्या चढ उतारांवर केलेले उत्कट भाष्य आहे. या पुस्तकाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे या छापलेल्या सगळ्या कविता या विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात हँड रिटन आहेत. त्यांच्या भावना त्यांच्या लेखणीतून कागदावर उतरलेल्या पाहणे हा एक दुर्मिळ अनुभव आहे. या हस्तलिखितामुळे या कवितांना एक व्यक्तिगत आणि प्रामाणिक स्पर्श मिळाला आहे. दुसरे एक खास आकर्षण म्हणजे या पुस्तकाची रचना. आजच्या युगात व्हॉट्सअप आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. हेच लक्षात घेऊन या पुस्तकातील पानांना व्हॉट्सअप चॅटची थीम देण्यात आली आहे. यामुळे ही कविता वाचताना ती एखाद्या मित्राशी साधलेल्या संवादाप्रमाणे वाटते, ज्यामुळे ती अधिक आधुनिक आणि आकर्षक झाली आहे. मला हे सांगताना खूपच कौतुक वाटत आहे की हा जो प्रकाशन सोहळा आहे तो सना मॅमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2018 पासून हे आमचं 7वं वर्ष आहे. तर लेडीज अँड जेंटलमेन, तयार रहा, कारण आता जे येणार आहे ना ते फक्त संग्रह नाही, ते आपल्या वर्गाचं धडधडणारं मन आहे. होय, आपल्या सर्वांचं लाडकं उमलते मन. त्यासाठीच मी आता विनंती करीन आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि प्राचार्य डॉक्टर करुणा मॅम आणि सर सॅव्ही डिसूजा यांनी मंचावर येऊन उमलते मन प्रकाशन सोहळ्याची शोभा वाढवावी. सर, प्लीज डू द ऑनर्स. आणि त्याचसोबत या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आम्ही रश्मी मॅमना सुद्धा बोलवू, तर त्यांनी सुद्धा यावे मंचावरती आणि प्रकाशन सोहळ्याला लाभ द्यावेत. त्याचबरोबर आपले FIJC डिपार्टमेंटचे आमचे खूप लाडके सना मॅम, ज्यांनी आम्हाला हे उमलते मन करण्यासाठी मार्गदर्शन केलं, त्यांना सुद्धा मी बोलवीन मंचावरती की तुम्ही ह्या पुस्तकाचे प्रकाशन करावेत आणि आपले मनोगत व्यक्त करावेत.
टाळ्या होऊन जाऊ द्यात. हे आमचा वार्षिक काव्य संग्रह आहे, ज्याला आम्ही व्हॉट्सअपची थीम दिली आहे. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच सर. मॅम, तुम्हाला आमचं हे प्रकाशन उमलते मन कसं वाटलं हे कृपया आपण आपल्या मनोगत व्यक्त करावे. कला विभाग 11वी ह्यांच्यासाठी मी खूप अभिनंदन व्यक्त करते. आणि हे जे पुस्तक आहे, तुमचं मन जे तुम्ही व्यक्त केलं आहे त्याच्यात जे लिहून, त्याचं खूप मला आनंद होतो आहे. कारण 11वीची मुलं हे करू शकतात. म्हणजे आता इकडे आपल्याकडे सिनियर कॉलेजची मुलं आहेत, ऑफकोर्स ते इंग्लिशचे आहेत. सो डेफिनेटली आय एम शुअर यू आर रायटिंग समथिंग इन इंग्लिश बाय युअर सेल्फ ॲज वेल. आणि इट गिव्स मी ग्रेट जॉय की लँग्वेज आणि लिटरेचर ह्या गोष्टीमध्ये, मराठी असो, इंग्लिश असो, हिंदी असो, त्याच्यात तुमची रुची जी आहे ती खरं व्याख्या करण्याजोग आहे. आणि आय विश यू ऑल द बेस्ट. आणि आय एम ईगर टू सी ॲटलीस्ट वन कथा मंजिरी, वेअर आय हर्ड दॅट मुलांनीच लिहिलेली कथा आहेत. सो आय एम शुअर इट विल बी इनोव्हेटिव्ह. सो आय एम व्हेरी हॅपी अँड वुड लाईक टू ॲटलीस्ट वॉच वन ऑफ द कथा before I leave because I have to attend some other meeting. Yeah, thank you and congratulations and all the best. Also very important is to the junior college faculty, especially Sana ma'am and Savio sir, for coming up with such a thoughtful cultural activity which I am sure everyone enjoys. And today, by chance, even some of the senior college students will witness it along with their teacher, Dr. Rashmi. Thank you. मी आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. So I'm always very happy to come to your gatherings. It brings me great joy because it's the energy, the josh that you bring to these occasions that really astounds me. A few words in Marathi. Not my words, of course, you would have guessed, okay? But it comes to you with great joy, and here it goes. आपले मराठी मंडल संस्कृती, कला आणि परंपराचे जतन करणारे सुंदर व्यासपीठ आहे. आणि तुम्ही केलेले कार्य खरंच प्रशंसनीय आहे. आय विश यू ऑल द बेस्ट. करुणा मॅमचे, सावियो सरांचे, रश्मी मॅमचे आणि सना मॅमचे खरंच खूप खूप धन्यवाद. उमलते मन हा एक काव्यसंग्रह नाही, हे आपल्या सगळ्यांच्या भावना, अनुभव आणि कल्पनांचा छोटासा विश्व आहे. उमलते मन आपल्याला भावलं असेलच. आता त्याच उत्साहात पुढचा कार्यक्रम पाहूया. कथा मंजिरी हे केवळ एक नाव नाही, तर ती आहे कथांच्या सुंदर फुलांची एक माळ. कथा म्हणजे स्टोरीज आणि मंजिरी म्हणजे फुलांचा गुच्छ किंवा बहार. ज्याप्रमाणे एका माळेत विविध रंगांची आणि रूपांची फुले गुंफलेली आहेत, त्याचप्रमाणे आपल्या FYGCच्या अभ्यासक्रमात विविध प्रकारच्या कथा, साहित्य प्रकार आणि विचार समाविष्ट आहेत.
त्या सर्व कथांचा, विचारांचा आणि साहित्याचा सुगंध विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यातील अर्थ आणि सौंदर्य उलगडण्यासाठी आम्ही हा उपक्रम आयोजित केला आहे. कथा मंजिरी म्हणजे मराठी साहित्याच्या कथागुच्छाची रंगतदार ओळख. या कथा मंजिरी कार्यक्रमातून आपण मराठी साहित्यातील सौंदर्य, विचार आणि मानवी जीवनाचे विविध पैलू जवळून अनुभवणार आहोत. आणि आज या सुंदर प्रवासात शब्दांची आणि विचारांची ही माळ गुंफण्याची संधी मिळाली आहे आम्हा दोघांना. तुमच्या आजच्या सोहळ्याच्या निवेदिका आहेत भार्गवी कुलकर्णी आणि सिद्धी पिटळे. चल तर मग सिद्धी, या साहित्य गुच्छाची पहिली कळी फुलवूया. भार्गवी, लहानपणी गोष्टी ऐकल्याशिवाय झोपच लागायची नाही. आठवतंय? विशेषतः त्या परिकथा, प्राण्यांच्या कथा. अगदी बरोबर सिद्धी. बालपण आणि गोष्टी यांचं नातं खूप खास आहे. बालकथा म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर ती मूल्ये, संस्कार आणि जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी देणारी पहिली शाळा असते. त्यामुळेच कथा मंजिरीमध्ये आता आपण एका अत्यंत गोड, निरागस आणि अर्थपूर्ण विभागात प्रवेश करत आहोत. ती म्हणजे बालकथा. चला पाहूया. मी बालकथा विभागाच्या सर्व मंडळींना विनंती करीन की त्यांनी सादरीकरण करावे. काय चालू आहे इकडे? मी शिकवते, तुमचं बिलकुल लक्ष नाहीये. अहो बाई, तुम्ही काय शिकवताय? काहीच समजत नाही. यापेक्षा आम्ही आमच्या ट्युशन मध्ये जाऊन शिकू. अगदी बरोबर बोलला सुशी. बाई, तुम्ही काय शिकवता ते काहीच समजत नाही. अगदी बरोबर. तुम्ही जे शिकवता ते तर आमचे ट्युशनचे सर पण शिकवतात, मग आम्ही त्यांच्याकडून शिकतो. म्हणजे तुम्हाला या शाळेची आणि या शाळेच्या शिक्षकांची काहीच किंमत उरली नाहीये. अहो बाई, आम्ही शिक्षण कशाला घेतो? पैसा कमवायला ना. अगदी बरोबर. तुम्हाला शिक्षणाची किंमत म्हणजे फक्त पैसा असं झालंय. पण यात तुमची चुकी नाहीये. तुमच्या वातावरणामुळे असं तुम्ही शिकताय. अहो बाई, तुम्हीच सांग ना. आजकाल सगळं काही तर पैशासाठी तर होतं. सगळं काही पैशांसाठी होत नाही. अहो बाई, तुम्ही कोणत्या जगात जगतात? आमच्या इथे तर फक्त पैसाच बोलतो. अगदी बरोबर. तुम्ही पैशांमागे अगदी वेडे झाले आहात. तुम्हाला पैशांच्या पुढे काही दिसतच नाहीये. पण यात खरं तर तुमची चुकी नाहीये. तुम्हाला तसंच शिकवलं गेलंय. मग आता तुम्ही शिकवा आम्हाला. तुम्ही हसताय मुलांनो, पण तुम्हाला माहित नाहीये तुम्ही किती मोठी चूक करतायत ते. आज मी तुम्हाला सांगते अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल ज्याचा कुठेही उल्लेख नाहीये. तुम्ही त्याच्याबद्दल ऐकलं तरी नसेल, पण ती व्यक्तिमत्व सर्वात श्रेष्ठ आहे. कोण बाई? कोण? हा, कोण? तर ऐका. कथा एका राजकुमाराची, एका आदर्श विद्यार्थ्याची, मित्राची आणि भावाची. ही आहे कहाणी राजकुमार वीरची. मी पृथ्वी. बाळांनो, मी आजपर्यंत कित्येक राजे महाराजे बघितले, पण माझ्या मनात घर केलं तो मात्र एक राजकुमार, जो अगदी आपल्याला लहानपणातच सोडून गेला. तो आपल्याला सोडून जरी गेला असला तरी त्याची ख्याती इतकी महान होती की त्याला विसरणे माझ्यासाठी तरी शक्य नाही. चला तर मग मी तुम्हाला सांगते राजकुमार वीरची कहाणी. 3 जानेवारी 1738 विजयगड नावाच्या राज्यात महाराज रामचंद्र यांचं राज्य होतं. ते प्रजेसाठी जगायचे व प्रजेवर जीवापाड प्रेम करायचे. सगळं काही फक्त प्रजेसाठीच करायचे. त्यांची एक राणी होती. तिचं नाव होतं राणी सोनाबाई. आज विजयगडाला त्याचा वारस भेटला आणि जन्म झाला कथेच्या नायकाचा. प्रणाम महाराणी. आम्हा सांगण्यात खूप खंत होत आहे की महाराजांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू? हो महाराणी. वारसदार जन्माला आला आणि स्वामी हरवले. आता काय करतील राणी? त्यांच्या एका निर्णयावर सगळ्यांचं भवितव्य ठरेल.
या राज्याचा उत्तराधिकारी माझा वीर बनेल. राणी स्वतः गादीवर बसल्या आणि त्यांनी वीरला एक उत्तम राजा बनवण्याचा निश्चय केला. आणि साहेब, मी ऋषी केशव, मी तुमच्या वीर पुत्राला एक उत्तम राजा बनवण्याची जबाबदारी घेऊ इच्छितो. तथास्तु. राणींनी त्याला गुरुकुलमध्ये 12 वर्षांपर्यंत शिक्षण घ्यायला रवाना केले. स्वतःच्या पोटच्या पोराला 12 वर्षापर्यंत लांब ठेवणं एका आईसाठी किती कठीण असते हे मी नक्कीच समजू शकते. पण आता सोनाबाईला आईची नाही तर मग एका राणीची भूमिका सादर करायची होती. वीरने गुरुकुलात ऋषी केशव यांच्या मार्गदर्शनाखाली आपले शिक्षण पूर्ण केले. आणि आता तो दिवस आला जेव्हा वीर आपल्या आईकडे, आपल्या प्रजेकडे परत जायला निघाला. परंतु त्याच्या आईसाहेब काही कामानिमित्त दिल्लीला गेल्या होत्या. एक शिष्य हा आपल्या गुरुसाठी आपली स्वतःची संतान असते. पण ऋषी केशव हे विजयगडाच्या शत्रू राजा विक्रमचे खास होते आणि त्यांनीच हा कट रचलेला राजकुमार वीर आणि सोनाबाईच्या विरोधात. राजकुमार वीर आश्रम सोडून विजयगडाकडे निघण्यापूर्व आपल्या गुरूंचे आशीर्वाद घ्यायला येतात आणि पुढचे दृश्य तुम्हीच पहा. प्रणाम गुरुदेव. गुरुदेव, मी आता माझ्या राज्याकडे प्रस्थान करायला निघणार आहे. मी तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायला आलोय गुरुदेव. तुम्ही विचारा काय पाहिजे तुम्हाला. मला गुरुदक्षिणेत तुझा उजवा हात हवा. काय? जशी आपली आज्ञा गुरुदेव. आमच्या गुरूंना निराश करणं हा आमचा धर्म नाही आणि गद्दारी करणे हे आमच्या रक्तात नाही. आमच्या गुरूंना निराश करणे आमचा धर्म नाही आणि गद्दारी करणे आमच्या रक्तातच नाही. त्यांच्या गुरूंनी त्यांचे सर्वस्व मागून घेतले तरीही एका शब्दाने काहीही न म्हणता त्यांनी त्यांचा उजवा हात त्यांच्या गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून देऊन टाकला. खरंच असा शिष्य पुन्हा होणे नाही. राजकुमार वीर आपल्या राज्यात परततात. त्यांच्या आईसाहेब दिल्लीला असल्यामुळे त्यांचे स्वागत तेवढे थाटामाटात होत नाही. ते राज्यात येतात आणि एक गुप्तचर संदेश घेऊन येतो की शत्रूने आपल्यावर आक्रमण केले आहे. आता काय होईल? राजकुमार, घात झाला. शत्रू आपल्यावर कधीही हल्ला करू शकतात. मी राजकुमार वीर आज माझ्या आई साहेबांच्या अनुपस्थितीत राजा विक्रमच्या विरोधात युद्धाचा जाहीर करतो. हर हर महादेव, हर हर महादेव.
तुझी संपत्ती. अरे थुकतो मी तुझ्या पैशावर, थुकतो मी तुझ्या संपत्तीवर. माझी खरी संपत्ती आहे माझी ही प्रजा, माझं हे राज्य, माझ्या आई साहेबांनी उभे केलेले हे माझे राज्य आहे, माझी खरी संपत्ती. तुझ्यात आहे दम, टाक मारून मला, पण मी माझा जीव देईन, पण माझ्या आई साहेबांबरोबर, माझ्या या प्रजेबरोबर कधीच गद्दारी करणार नाही. हर हर महादेव, हर हर महादेव. असे होते आपले राजकुमार, जे प्रजेसाठी जगले आणि प्रजेसाठीच त्यांनी बलिदान दिलं. बाई पण शेवटी असं का झालं? हो बाई, वीरने सर्वांसाठी आपला जीव का दिला? मी तर बाबा कधी स्वप्नातही असं नाही करू शकत. तेच तर मुलांनो, तुम्ही कधी असं करूच शकले नसते, पण त्यांनी ते केलं. त्यांनी स्वतःच्या आधी प्रजेचा विचार केला आणि प्रजेसमोर त्यांनी स्वतःचा जीव द्यायलाही 2 मिनिटं विचार केला नाही. आता तरी कळालं ना, पैसा आणि संपत्ती सगळं काही नसतं. हो बाई, आम्हाला आमची चूक कळाली आहे. हो बाई, आम्ही खरंच चुकलो. आम्ही आमच्या अहंकारापुढे झुकून गेलो होतो. आम्हाला काय चूक काय बरोबर हेच कळत नव्हतं. माफ करा बाई. खरंच बाई, आम्हाला हो माफ बाई, करा. मला माफ करा. बाई मी आत येऊ का? ये ना, ये. कोण तू? मी या शाळेतला नवीन विद्यार्थी. तुझं नाव? माझं नाव वीर. खूप छान. ह्या बालकथेने आम्हाला खरंच खूप प्रोत्साहित केलं. आता आपण पुढे वळूयात पुढच्या कथेला. सिद्धी, आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी आपल्याला सतत एका आदर्श व्यक्तीची प्रेरणा लागत असते. अगदी खरं आहे भार्गवी. आणि ही प्रेरणा आपल्याला मिळते ती महान व्यक्तीच्या चरित्रातून, म्हणजेच बायोग्राफीज. ही चरित्रे म्हणजे केवळ इतिहास नव्हे, तर ती आहेत असामान्य धैर्याची आणि जिद्दीची गाथा. चरित्रात्मक कथा विभागात आपण अशा व्यक्तींच्या जीवन प्रवासाकडे वळणार आहोत, ज्यांनी आपल्या कार्याने, विचारांनी आणि संघर्षाने समाजावर आणि राष्ट्रावर अमिट छाप सोडली. तर आता पाहूयात चरित्रात्मक कथा. धन्यवाद सिद्धी, धन्यवाद भार्गवी. आपण वळत आहोत चरित्रात्मक कथेकडे. चरित्रात्मक कथा त्या व्यक्तीबद्दल आहे ज्या व्यक्तींमुळे आज इथे प्रत्येक स्त्री बसलेली आहे. प्रत्येक स्त्रीसाठी आणि या समाजासाठी सर्वात मोठं आपल्या भाषेतलं इन्स्पिरेशन आणि आयडल असणाऱ्या आपल्या अहिल्यादेवी होळकर. पाहूया चरित्रात्मक कथा देवी अहिल्याची. अहिल्यादेवी यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील व अहिल्यानगर येथील छोट्याशा गावात झाला. पण आपल्याला तर मुलगा हवा होता ना. मग काय झालं? मुलगा असो वा मुलगी, हे बाळ आपलं नाव नक्कीच उज्ज्वल करेल. हे होते अहिल्याचे बाबा माणकोजी शिंदे. थांब अहिल्या, कुठे चाललीस? बाबा, मी तर खेळायला चालली आहे. मला लोक अभ्यास करायला नाही देत, म्हणून मी खेळायला चालली आहे. लोकांचं ऐकू नकोस अहिल्या, तुझा बाबा तुझ्या सोबत आहे. तू शिकणार अहिल्या, तू शिकणार. चल माझ्यासोबत. त्यांच्या मुलीला शिक्षण देणं हे त्या काळात फारच असामान्य गोष्ट होती. पण त्यांनी अहिल्याला लिहिणं, वाचणं, हजरजबाबीपणा, माया सर्व काही शिकवलं. अहो, हे काय? तिचं लग्न कसं करायचं? एक आई असूनही तू असं कसं बोलू शकतेस? आपली मुलगी शिकणार आहे, अहिल्या शिकणार. तिचा बाबा तिच्या पाठीशी आहे. मी तिला शिकवणार. मी 4 लोकांचं नाही ऐकणार. माझी अहिल्या आहे ती, मी तिला शिकवणार. चल अहिल्या. अहिल्या,
या जगाला कशी सामोरी जाणार? हे जग तिला शिकूच देणार नाही. ती शिकून शिक्षणाचा नवीन चेहरा बनू शकेल का माहीत नाही. अहिल्याचं बालपण असंच गेलं. संघर्ष, दुःख आणि तरीही स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द. त्या काळात लग्न ही गोष्ट फार लवकर व्हायची. अहिल्यालाही तसंच काहीसं करावं लागलं. पाहूया काय होतं. जेव्हा अहिल्या 7-8 वर्षाची होती तेव्हा मालवाड प्रदेशाचे प्रभावशाली सेनानी आणि राज्यकर्ते मल्हारराव होळकर यांनी तिच्या गुणांना पाहिले. हिचा चुणचुणीतपणा पाहून मला माझ्या मुलगा खंडेरावचा स्थळ तिला सुचवायचा आहे. पूर्वीच्या परंपरेप्रमाणे एका देवळात पाहिलेल्या त्या चिमुकलीच्या भक्तिमय वागणुकीने ते प्रभावित झाले. ठरल्याप्रमाणे 1733 साली त्यांचा विवाह झाला आणि आता अहिल्याची अहिल्या खंडेराव होळकर झाली. पण काळाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. लग्न झालं आणि एक फार दुर्दैवी घटना घडली. पाहूया ती घटना काय होती. 1754 मध्ये खंडेराव होळकर कुंभेरच्या लढाईत ठार झाले. त्यावेळी अहिल्याचं आयुष्य मात्र संपल्यासारखं झालेलं. अहिल्या सती होण्याच्या विचारात होती, पण सासरे मल्हारराव आणि तिच्या प्रिय सभाजनांनी तिला थांबवले. कारण राज्य आणि प्रजेला आता एका खऱ्या राज्यकर्त्याची गरज होती. या निर्णयाने अहिल्याला धैर्य, जबाबदारी आणि लोकप्रेमाचे दर्शन झाले. च्या दशकात खंडेराव व मल्हारराव यांच्या देहत्यागानंतर अहिल्या राज्यकारभार पाहायला लागली. अहिल्या देवी ह्या न्यायी व करुणामय राज्यकर्त्या होत्या. सांभाळ, नीती, सन्मान, गरिबांचे रक्षण, विधवांवर प्रेम, लोकांचा आधार अशा अनेक कल्याणकारी पाऊल त्यांनीच घेतले. त्यांनी राज्यात शांतता, सुव्यवस्था आणली. लोकांचे हित हे त्यांनी सर्वप्रथम ठेवले. त्यांच्या राज्यात गरीब, व्यापारी, शेतकरी सर्व स्तरातील लोकांना न्याय मिळत होता आणि जनता खऱ्या अर्थाने सुखी होती. खूप झाला राज्यकारभार. आता वेळ आहे युद्धाची. आता वेळ आहे जिंकण्याची. असं म्हणून अहिल्या ठामपणे एका युद्धाला सामोरं जायला तयार झाली. पण कोणालाच माहीत नव्हतं की हे युद्ध मालवाचा अंत ठरवणार होतं. अहिल्यादेवी यांचं निधन 16 ऑगस्ट 1795 रोजी झालं. त्यांनी वयाच्या 70व्या वर्षी देहत्याग केला. पण त्यांनी जी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्य केली होती ती मात्र त्यांच्यानंतर कायम राहिली. आज त्या एक देवी म्हणून स्मरणात नाहीत. आज त्या एक राज्यकर्त्या म्हणूनही स्मरणात नाहीत. आज त्या प्रत्येक स्त्रीच्या हृदयात अजूनही जिवंत आहेत. कारण इथे बसलेली प्रत्येक स्त्री, मी, तुम्ही, आपण सगळे त्या अहिल्याच्या देहत्यागामुळेच आज इथे आहोत हे विसरून चालणार नाही. धन्यवाद. अहिल्याबाईंच्या या प्रेरणादायी जीवन प्रवासाचे आपल्याला पुन्हा एकदा जाणवलं की नेतृत्व म्हणजे फक्त सत्ता नव्हे तर संवेदनशीलता आणि कर्तव्यही आहे. ही सुंदर कथा आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद. माणुसकीची ओळख काय?
कोणाच्या धर्मात, कोणाच्या वर्णात किंवा पदात नाही, तर एखाद्याच्या डोळ्यातलं दुःख पाहून त्याच्याकडे अलगद हात पुढे करण्याच्या क्षमतेत आहे. अगदी खरं सिद्धी. आज आम्ही तुमच्या समोर ज्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत तो हात पुढे करणारा नव्हे, तर हजारो हातांना आधार देणारा पर्वत होता. समाजाने तिरस्कर्तेला लोकांना सन्मान दिला, निसर्गासाठी आयुष्य झोकून दिलं आणि सेवा या शब्दाला नवीन पवित्रत्व दिलं. अशा एका तेजस्वी व्यक्तिमत्वाची ओळख ज्यांचं जीवनधन म्हणजे करुणा, धैर्य आणि निस्वार्थता, ते म्हणजे बाबा आमटे. आज मी तुमच्या समोर उभी आहे एक अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्यासाठी ज्यांचे जीवन फक्त चरित्र नसून त्याग आणि करुणा जे ज्वलंत दीपस्तंभ होते. ते म्हणजे मुरलीधर देवीदास आमटे, आपले सर्वांचे बाबा आमटे. बाबा आमटे यांच्याबद्दल बोलण्यासाठी तर शब्दच अपुरे पडतात, कारण त्यांनी स्वतःला कधी नायक मानलाच नाही. त्यांनी फक्त एकच गोष्टीवर विश्वास ठेवला, सेवा हीच माझी पूजा. बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1940 मध्ये झाला. घर श्रीमंत, सुखसुविधा भरपूर, पण मन मात्र प्रखर संवेदनशील. त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कळावंटी एका घटनाने दिली. एका कोड रोगी सोबत झालेली भेट. समाज ज्याला धिक्कारतो, दूर ठेवतो, त्यांच्याकडे बाबा आमटे यांनी मायेने हात पुढे ठेवलं. ते म्हणायचे की भीतीने पडण्यापेक्षा माणुसकीने जवळ जाणं हा जास्त कठीण आहे, पण हाच मार्ग खरा आहे. याच धैर्यातून जन्माला आला आनंदवन. एका निर्जीव जागेला त्यांनी मानवतेचं तीर्थक्षेत्र केलं. तिथे कोणी रोगी नव्हतं, ते होते मानवी कुटुंबाचे सदस्य. बाबा आमटे यांचं असं म्हणणं होतं की अपंगत्व हे देहाचं असतं, मनाचं नाही. त्यामुळे आनंदवनात प्रत्येक जण स्वावलंबी आणि आत्मविश्वासू बनला. बाबा आमटे यांना निसर्गावर, पर्यावरणावर आणि आदिवासी जनतेवरही अपार प्रेम होतं. नर्मदा बचाव आंदोलनात त्यांनी न्याय आणि पर्यावरणासाठी आपलं पूर्ण वृद्धत्व झोकून दिलं. 80-85व्या वर्षीही ते कापडाची शाल, लाकड आणि ठाम निर्धार घेऊन मोठी मोठी पायपीट करायला जात होते. त्यांचा संदेश स्पष्ट होतं, नदी वाचली तरच देश वाचेल. आपण जेव्हा मानवतेबद्दल बोलतो, निस्वार्थ सेवेबद्दल बोलतो ना, तेव्हा आपल्याला आपोआप बाबा आमटेची आठवण येते. कारण त्यांनी आयुष्यभर एकच मंत्र जगलं, मी कधीही माणसाकडून त्याचे धर्म विचारले नाही, मला फक्त त्याचे दुःखाचे महत्व होते. तर मित्रांनो, आज आपल्याला विचार करायचे आहे की आपण बाबा आमटे यांच्या स्मृतीला खरा कशा सलाम करू शकतो. पुतळे उभे करून नाही, तर त्यांच्या विचारांना जपून, भीती बाजूला ठेवून करुणेने वागून आणि जितकी होईल तितकी मानव सेवा करून. तर चला बाबा आमटे यांच्या स्मृतीला खरा ठरवूया, मानवतेची एक ज्योत आपणही पेटवूया. धन्यवाद. धन्यवाद पंचमी, तुझं शेवटचं वाक्य खूप छान होतं. मानवतेची एक ज्योत आपणही पेटवूया. या सुंदर सादरी अशा महान व्यक्तिमत्वावर बोलताना मनही भारावून जातं. आता आपण त्या प्रेरणेला पुढे नेत कार्यक्रमातील पुढील सत्राकडे वळूया. भार्गवी, जीवनातील प्रत्येक नात्याला, प्रत्येक भावनांना जोडणारा एक धागा असतो आणि तो धागा म्हणजे प्रेम. अगदी खरं. प्रेम हे केवळ दोन व्यक्तींमधील भावना नाही, तर ती आहे समर्पण, विश्वास आणि त्याग शिकवणारी एक अद्भुत अनुभूती. जगातील साहित्याचा आणि संस्कृतीचा आधारस्तंभ आहेत त्या प्रेमकथा. या कथांमध्ये मानवी भावनांचे सर्वात सुंदर आणि हळवे चित्रण केले असते. भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाचा सर्वोच्च आदर्श म्हणून ज्या जोडीकडे पाहिले जाते ते म्हणजे श्रीकृष्ण आणि राधा. त्यांचे प्रेम हे केवळ प्रियकर प्रेयसीचे नव्हते, तर ते आत्मा परमात्म्याचे अलौकिक नाते होते. चला पाहूया ही आकर्षक प्रेमकथा ललिताच्या अंगाने. राधे राधे. तुम्हाला खरं प्रेम म्हणजे माहिती आहे का?
तेच बघण्यासाठी आज आपण जाऊया राधाकृष्णाकडे. कारण जिथे प्रेम आहे तिथेच राधाकृष्ण आहे आणि जिथे राधाकृष्ण आहे तिथे प्रेम तर उमलतच. कान्हा कुठे आहे? तुम्ही त्याला पाहिलं का? जिथे राधा आहे तिथेच कान्हा आहे आणि जिथे कान्हा आहे तिथेच राधा आहे. यत्र राधा तत्र कृष्ण, यत्र कृष्णस्तत्र ही राधिका. अगदी बरोबर भाष्य केलंस बघ रेवती. चला तर शोधूया कान्हा आणि तिच्या राधाला. बलराम, तुम्हीही चला ना आमच्या बरोबर. अवश्य सखी. जो है अलबेला मदनैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना है. जो है अलबेला मदनैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना है. प्यार में डूबी प्यार में खोई, प्यार की धुन में जागी न सोई. प्यार में डूबी प्यार में खोई, प्यार की धुन में जागी न सोई. दुनिया से है वो अनजानी, सब कहते हैं प्रेम दीवानी. किसना से मिलती है भूल के हर बंधन, हो किसना की माला की जपते है वो जोगन. अख्खं गोकुळ तुम्हाला शोधतंय. तुम्ही आहात कुठे? राधा, काय झालं? गोकुळातला सर्वात मोठा सण होळी साजरा होतोय आणि तुम्ही तुमच्याच दुनीत मग्न आहात. तर राधा, आता होळी म्हटलं की कान्हा आणि त्याची मस्ती तर आलीच. कान्हा कितीही गोपांबरोबर होळी खेळला तरी त्याची नजर फक्त त्याच्या राधाला शोधत राहते. हे आहे खरं प्रेम आणि प्रेमाची खरी व्याख्या. अरे चा, होळी चालू झाली वाटतं. चंद्रवाणी मुगडा तिचा जीव झाला. राधा माझी राधा कुठं गेली बघा. राधा माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुगडा तिचा जीव झाला.
तरी सांगा अशी रुसू नको बाई किसनाला या तिच्या बिना कुणी सुद्धा नाही हे कुणीतरी सांगा तिला रुसू नको बाई किसनाला या तिच्या बिना कुणी सुद्धा नाही गोपिकांचा नाद सोडून कान्हा झाला सीधा साधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा राधा माझी राधा कुठं गेली बघा चंद्रावानी मुखडा तिचा जीव झाला राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा राधा 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 जर राधाकृष्णाचं प्रेम इतिहासाची बासरी असेल तर रेवती आणि बलरामचं प्रेम आहे त्या बासुरीचे मधुर स्वर. प्रेम म्हणजे मोह नाही. प्रेम म्हणजे कायम सोबत असणंही नाही. प्रेम म्हणजे जाऊ देणं तरीही कायम एकत्र असणं. कळालं नाही? आहेत ना राधाकृष्ण आपल्याला समजवायला? माझ्या हृदयाचे ठोके एवढे जोरात का झाले आहेत? काळाच्या मनात काही विपरीत तर नसेल ना? राधे राधे राधे. तुझ्याकडे बघितलं की अगदी चंद्रमेचं प्रतिबिंब दिसतं. काय आहे बरं असं तुझ्याकडे ते बाकी कोणत्याच स्त्रीमध्ये नाही? निखळता, निखळ प्रेम आणि निखळ विश्वास की माझा कान्हा फक्त माझा आहे आणि मी फक्त माझ्या कान्हाची आहे. तुझे दोन शब्दही अगदी जीवनाचं सार सांगून जातात. पण आता मला तुला काहीतरी सांगायचं. काय कान्हा? सखे, आजपर्यंत प्रत्येक दिवशी तू माझी साथ दिलीस, पण आता कान्हा कोढ्यात बोलू नका. तुमच्या मनात जे काय आहे ते स्पष्टपणे सांगा. उद्या प्रातःकाळी मी गोकुळ आणि वृंदावन सोडून मथुरेला प्रस्थान करतो राधे. काय? हे मी काय ऐकते कान्हा? तुम्ही हे काय बोलताय? हो राधे, मला हे करावं लागेल. तुझ्या आणि माझ्या नाही तर संपूर्ण युगाच्या कल्याणासाठी मला हे करावं लागेल. कृष्ण विना राधा म्हणजे प्राणाविना शरीर आणि भक्ती विना पृथ्वी हे माहीत असून सुद्धा हा निर्णय का कान्हा? कधी कधी काही गोष्टी माहीत असून सुद्धा काही काही करावे लागतं. हाच निसर्गाचा नियम आहे राधे. नाही कान्हा, मला हे खरंच नाही चालणार कान्हा. कान्हा काय झालं? राधाराणीच्या डोळ्यात आसू? आयुष्य संपल्यासारखं वाटतंय आणि आता खरंच हे नातं संपणार आहे याची जाणीव होतीये. अगं राधा, काय झालं? शांत हो. तुमच्या कान्हालाच विचारा काय झालंय. उद्या प्रातःकाळी मी गोकुळ आणि वृंदावन सोडून मथुरेला प्रस्थान करतो. जिथे माझं दैवत कृष्ण तिथेच मी. मला येऊ दे तुझ्यासोबत. नाही बलराम, हे उचित नाही. आजपर्यंत तुझा मोठा भाऊ असून मी तुझं सगळं काही ऐकलंय, पण आज नाही. रेवती, मला माफ कर. मला कान्हासोबत जावं लागेल. मला तुमची कळकळ कळते स्वामी. तुम्ही कानाची साथ खुशाल द्या. काय? रेवती, एवढी मोठी अनुमती तीही आपल्या स्वामींना कसं? रेवती अगं, बलराम आणि कान्हा हे फक्त आपले नात नाही, ते या सृष्टीचे शिल्पकार आहेत आणि जेवढी गरज आपल्याला त्यांची आहे त्याच्यापेक्षा काही जास्त गरज या सृष्टीला त्यांची आहे. मला तुझं म्हणणं कळतंय पण मनाला पटत नाहीये. ज्याने मनावर काबू मिळवला तो अख्खं जग जिंकला राधे. अगदी लक्ष्मीचं रूप आहेस तू. तुझ्या अनुमतीशिवाय एक पाऊल नाही ठेवणार मी गोकुळच्या बाहेर. ठीक आहे, दिली मी तुम्हाला अनुमती, पण तुम्ही देखील मला एक वचन द्या. तुम्ही जिथे कुठे असाल तुमच्या मनात सदैव तुमची राधा असेल आणि तुमची सूक्ष्म साथ ती मला सदैव प्राप्त होईल. दिला वचन. राधे राधे. पाहिलं, हे आहे खरं समर्पण आणि खरं प्रेम. मोह नाही पण साथ आहे आणि आंधळेपणा नाही तर पूर्णपणे झोकून जाणं आहे. म्हणून तर भारतात प्रत्येक प्रेमीला श्रीकृष्ण आणि प्रेमिकेला राधाराणीच्या रूपात पाहिलं जातं. कारण देव होता कृष्ण तरी प्रेमात मात्र पडला ना. नशिबी होती रुक्मिणी तरी राधेसाठी रडला ना. गोपिकांचा कृष्ण सखे राधेसाठी झुरला ना. नशिबालाच रचवणारा नशिबासमोरच हारला ना.
पाहिलं ना, प्रेमाचं सार काय असतं? त्याग, समर्पण आणि शुद्ध भावना. राधाकृष्णाची ही प्रेमकथा फक्त 2 जीवांची गोष्ट नाही, तर संपूर्ण जगाला प्रेमाचा मार्ग दाखवणारी दिव्य कहाणी आहे. नशिबाला रचवणारा नशिबा सिद्धी, आपल्या आयुष्यात काही कथा अशा असतात ज्या आपण फक्त ऐकत नाही तर त्या जगतो. अगदी बरोबर भार्गवी. आज आपण पाहणार आहोत एक अशी कथा ज्यात आपण आईचं ममत्व बघणार आहोत. आईचं ममत्व कधी कोणाला कोणत्या रूपात भेटेल हे दिवस ठरवतो. अनाथपणातून वाढलेल्या एका मुलाला अवघ्या 4 वर्षांच्या एका मुलीच्या छोट्या हातात मिळालेलं आईचं प्रेम किती निरागस असेल ना. हो ग, खरंच. आणि म्हणूनच आज आपण ऐकणार आहोत अशीच एक कथा. मातृत्वाच्या अर्थाला नवीन परिभाषा देणारी, प्रेमाचं खरं रूप दाखवणारी स्वप्न. मला सांगायला फारच अभिमान वाटतो आहे की जी मुलगी ही कथा वाचायला जाणार आहे ती तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण तिच्या मनातली कल्पना शक्ती अपूर्व आहे. तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया प्रतीक्षाचं. थँक्यू भार्गवी. कथेचे शीर्षक आहे स्वप्न. आज सकाळपासूनच तन्मयची अगदी लगबग सुरू होती. श्यामच्या आई पुस्तकातील द्रौपदीचे बंधुशोभे नारायण हे गाणं गुणगुणत तो अगदी कामात रंगून गेला होता. आभा त्याची ही लगबग गेल्या 2 दिवसांपासून बघत होती. हॉलमध्ये रंगीबेरंगी फुलांची, रिबन्सची आणि फुग्यांची मनसोक्त सजावट करून तो अगदी समाधानाने हसला. परंतु आभाला काहीच कळत नव्हतं. अखेर ओवीला झोपवून ती हॉलमध्ये तन्मयच्या शेजारी येऊन बसली. तिच्या डोळ्यातली उत्सुकता पाहून तन्मय तिला म्हणाला, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला उद्या सकाळी देतो. असं म्हणून तो झोपण्यासाठी गेला आणि असं म्हणून तो हसत झोपण्यासाठी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आभा उठण्यापूर्वीच तन्मयने किचनचा ताबा घेऊन पॅनकेक आणि स्ट्रॉबेरी शेक असा ओवीचा आवडता नाश्ता तयार केला होता. आभा उठली. तन्मय तिला हसत गुड मॉर्निंग म्हणाला आणि चहाचा वाफाळता कप तिच्या हातात देऊन तो ओवीला उठवण्यासाठी गेला. गुड मॉर्निंग बच्चा असं म्हणत त्याने ओवीला उठवलं. ओवीनेही हसून बाबाचा गोड पा घेतला. रोज सारखी ओवीची तयारी करून तो ओवीला नाश्त्यासाठी घेऊन आला. ओवी तिचा आवडता नाश्ता बघून अगदी नाचायलाच लागली. आभा तन्मयला म्हणाली, आता तरी सांगशील का नेमकं काय झालं आहे ते? हो हो सांगतो, आधी नाश्ता तरी करून घे. आभा त्याच्या सांगण्याची वाट पाहू लागली. तन्मय गंभीर होऊन म्हणाला, आभा तुला तर माहितीच आहे, मी 2 दिवसांचा होतो तेव्हाच मला कुणीतरी आश्रमाच्या पायरीवर सोडून दिलं. त्यानंतर आश्रमच माझं घर झालं. माझं जगही आश्रमच होतं. माझे आई वडील कोण कुठले ते देखील मला माहिती नव्हतं. आश्रमातच मी लहानाचा मोठा झालो. तिथे सगळे प्रेमाने वागायचे, पण त्यातच प्रेमाची किनार आहे असं वाटायचं मला. आईची माया ममता काय असते हे मी कधी अनुभवलंच नव्हतं. त्यानंतर तू माझ्या आयुष्यात आली. त्यामुळे खऱ्या अर्थाने ह्या आयुष्याला एक सुंदर अर्थ आला आणि त्यानंतर आपल्या दोघांच्या आयुष्यात आली ही सुंदर परी. यामुळे आपले कुटुंबच पूर्ण झाले. मला सुरुवातीला खूप दडपण यायचं. कधी आई कशी, बाबा कसे हा न अनुभवलेला मी एक सुंदर बाबा होऊ शकेल का? पण या ओवीच्या इवल्याशा हातांच्या मिठीने, तिने विश्वासाने धरलेल्या बोटांनी मी नकळत बाबा झालो.
ओवीने तुला मारलेली आई हाक, तुझ्या डोळ्यातलं दिसणारं वात्सल्य, हे सगळं काही पाहताना कधीतरी अचानक मला आईला भेटण्याची इच्छा माझ्या मनात डोकवायची. ती इच्छा कधीच पूर्ण होणार नाही हे मला माहीत होतं. पण अगदी अचानक मला माझी आई भेटली. तुला आठवतंय, मागच्या महिन्यात तू ऑफिस कॉन्फरन्सच्या कामासाठी 2 दिवस बँगलोरला गेली होती. त्यानंतर मला अचानक एकाएकी ताप आला. तेव्हा सुमन मावशींनी डॉक्टरांना कॉल करून बोलवलं. डॉक्टर येईपर्यंत आपलं हे 4 वर्षाचं पिल्लू, तू जशी माझ्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतेस तसं मावशींच्या मदतीने पट्ट्या ठेवत होतं. बाबा, रडू नकोस रे, मी आहे ना तुझ्यासोबत, असं म्हणत ती तिच्या इवल्याशा हातांनी सूप भरवत होती. या सर्व गोष्टी सांगताना तन्मयच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचे अश्रू ओघळू लागले. तुला माहिती आहे, मी तेव्हा आईची माया आणि ममता काय असते हे कधीच अनुभवलं नव्हतं. पण त्या दिवशी माझी इच्छा पूर्ण झाली. मी ती इच्छा जगलो केवळ माझ्या या छोट्याशा लेकीमुळे. बाबा, काय झालं रे, का रडतोस, असं म्हणत ओवीने छोट्याशा फ्रॉकने त्याचे डोळे पुसले. तो हसला. मग ते दोघं हॉलमध्ये गेले. एवढी सुंदर सजावट पाहून ओवी त्याला म्हणाली, बाबा, कोणाचा वाढदिवस आहे रे आज? बाबा म्हणाला, माझ्या या छोट्याशा आईचा. तो काय बोलला हे ओवीला कळलं नाही, पण बाबा रडून हसला आणि आता तो केक कापणार आहे म्हणून ती खूप खुश झाली. आणि या निमित्ताने एक सुंदर असा मातृदिन साजरा झाला. खरंच आईपण हे जन्माने मिळत नाही, तर ते प्रेम, संवेदना आणि निस्वार्थ काळजीने कोणाकडूनही उमलू शकतं. आणि म्हणूनच कुटुंब हे रक्ताच्या नात्यांपेक्षा भावनांच्या नात्यांनी अधिक पूर्ण होतं. धन्यवाद. धन्यवाद प्रतीक्षाचं खूप कौतुक, कारण तिने ही कथा ब्रेल स्क्रिप्टचा वापर करून वाचली आहे. त्यामुळे मला असं वाटतं कधी कधी नात्यांची व्याख्या बदलते आणि ममता अनपेक्षित रूपात येते. हे या कथेनं आपल्याला जाणवतं. या भावस्पर्शी सादरीकरणाबद्दल मनपूर्वक आभार. माणसाच्या मनात जिज्ञासा आणि भीती या 2 भावना एकत्र आल्या की एक अद्भुत अनुभव तयार होतो. अगदी बरोबर सुधी. आणि तो अनुभव म्हणजे रहस्यकथा. आपल्याला तर्काच्या, बुद्धीच्या आणि अनुमानाच्या एका अनोख्या जगात घेऊन जातात. रहस्यकथा वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवतात. प्रत्येक पाऊल, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक वळण आपल्याला विचार करायला लावते की आता पुढे काय होणार. आम्ही तुम्हाला विनंती करतो की प्रेक्षकाने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावे, कारण गुन्हा तुमच्या समोरच घडणार आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या रहस्यमय सादरीकरणाचे. तुम्हाला मी सांगू इच्छिते की शेजारीचा पात्र करणारा करण ही व्हिज्युअली चॅलेंज आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या होत्या. सीमा काय आलं? कुठला तरी पुरावा बाहेर निघालाय. काय? हो. कसला पुरावा? काय बोलतोयस? अश्विनी बद्दल. काय? हो, कुठून तरी पुरावा बाहेर निघालाय. तू तर बोललेला तू सगळं काही नष्ट केलं, तर पुरावा कुठून आला? अरे हो, मी सगळं काही केलं, पण काहीतरी झालंय, कुठून तरी काहीतरी निघालंय यार. आता आपण काय करणार आहे? थांब, तू शांत हो, मी बघतो काहीतरी. थांब इकडेच. अस्मी, तू इकडे येतेस? सर, पाणी भरायला आले. पाणी भरायला कॅन्टीनकडचा वॉटर फिल्टर आहे. कॅन्टीनकडचं वॉटर फिल्टर
झालं ना आता पाणी भरून, निघा मग आता. काय आलं, कोण होतं? अरे ती अस्मी होती, ते सोड. आता या विषयाबद्दल इकडे बोलणं सेफ नाही. आपण आता इकडून जाऊ. हां चल. गाईस मी आता जस्ट प्रोफेसर सीमा आणि प्रोफेसर आदित्यला काहीतरी बोलताना ऐकलं, काहीतरी पुराव्याबद्दल बोलत होते. काय बोलत होते? म्हणजे मी नीट नाही ऐकलं, पण जे पण बोलत होते खूप जास्त सिरियस वाटत होतं. अगं ते प्रोफेसर आहेत कॉलेजचे, काहीतरी याच विषयाबद्दल बोलत असतील. उगाच एवढा विचार नको करू. हा तेच, ते आपल्या कॉलेजच्या वरिष्ठ शिक्षक आहेत, आपण त्यांच्याबद्दल बोलायला नाही पाहिजे. हो ना, आपलं लेक्चर आहे, आपण जाऊया, नाही तर सर परत ओरडतील. चल जाऊ. वाव, भेटला. गाईस मी आता जस्ट लायब्ररीमध्ये होती, मी पुस्तक इश्यू करत होती, तर त्याच्यामध्ये मला हे कागद भेटलं. दाखव. काहीतरी सिरियस मॅटर वाटतं. हो, मलाही असंच वाटतंय. मी तुम्हाला आधीच बोलली की त्या दिवशीच बोलली, तुमच्या दोघांपैकी कोणी माझा विश्वास नाही केला. हो सॉरी अस्मी, खरंच. तो आम्ही तुझा विश्वास करायला हवा होता. आता हा रहस्य उघडण्यासाठी मला तुमच्या दोघांची मदत हवी. ओके? हो अस्मी, आम्ही साथ देऊ. सीमा सीमा सीमा, मी आता त्या मुलांना लायब्ररीमध्ये काहीतरी रहस्याबद्दल बोलताना ऐकलं. पण ते सगळं नष्ट झालेलं, आता कुठून आलं? अरे तेच तर नाही समजत, काय कुठून कसं बाहेर निघालंय, काहीतरी झालंय. आदित्य, जर आपलं भांडं फुटलं तर काय करणार आहे आपण? तू शांत हो आधी, आपण काहीतरी करू, तू शांत हो. आता एक काम करू, इथून जाऊया. हो, आधी आपण दुसरीकडे जाऊ. काय झालं रे? कोणाचा फोन वाजला? काय चालू आहे माझ्या वर्गात? काय झालं? तुझा फोन वाजला? तुझा वाजला? तुझा? एक काम करा, तुम्ही सगळे आपापल्या बॅगा द्या. बॅगा चेक करा. बॅगा बघू दे मला तुमच्या. घे. काय? दाखव. बॅग दे. ठीक आहे, आता ब्रेक झालाय, मी नंतर बॅग देतो तुझी. सर माझी बॅग. नंतर येतो मी, ब्रेक मध्ये काम करत अहो नाही. सर, माझा टिफिन आहे त्याच्यात. टिफिनच आहे ना. माझी पुस्तकं वगैरे सगळं त्याच्यात सर. ब्रेक मध्ये तुम्ही अभ्यास करणार आहे. चला. सीमा 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 सीमा, मी त्या अस्मीची बॅग आणली, आपण याच्यात तो कागद शोधूयात. हां. शी, यात तर काहीच नाहीये. त्यांनी नक्की पुरावा लपवला असणार आहे. आता काय करणार आहे आपण? अस्मी त्या मी खेळ संपवेन, तू शांत हो. सीमा तू कसं आधी शांत हो? आपण ऑर्डर केलाय. तू शांत हो सीमा. पण आता काय करणार आहे आपण? आता जे अश्विनी सोबत झालेलं तेच अस्मी सोबत पण करायला लागेल. परत तेच? तुला दुसरा काही उपाय वाटतोय का? नाही. आज संध्याकाळी अस्मीला मी टेरेसवर बोलवतो. हे घे अस्मी तुझी बॅग. भेटलं का सर काही त्याच्यात? नाही, ते फोन शोधत होतो, नाही भेटला मला. कुठला कागद नव्हता शोधत ना सर? कागद? अरे मी तर फोन शोधत होतो. तुम्ही हा वाला कागद तर नव्हता शोधत ना? अरे हे तुझ्याकडे काय करताय? मला दे. मॅम आधी तो कागद द्या इकडे. हे तुझ्यासाठी नाहीये, लहान मुलं वापरत मॅम तुम्ही तो नाही. कागद तुझं काम झालंय बाळा, तू आता जा. मी कुठेच नाही जाणार. मला सगळं कळलंय. त्या दिवशी अश्विनी मॅमनी आत्महत्या नव्हती केली, तुम्ही दोघांनी तिचा खून केलेला. अच्छा, तर मग काय करशील तू आता? तुम्हाला दोघांना पोलिसाच्या हवाले करेल. दे. दे. पण त्याआधी तू तर जिवंत असली पाहिजेस ना. हॅन्ड्स अप.
मी तो ठीकच ना. आधी सांगा तुम्ही हे सगळं का केलं? फ्लॅशबॅक. तुमचा खेळ संपला. तुम्ही केलेले सर्व फ्रॉड मला कळाले आहेत. काय? तुमचा खेळ संपला. तुम्ही केलेले सर्व फ्रॉड मला कळाले आहेत. आई, आपण याबद्दल नंतर बोलूया. इथे ही जागा सेफ नाहीये बोलण्यासाठी. इथेच बोलूया ना, दुसरीकडे कशाला? नाही, आपण जाऊ टेरेसवर जाऊन बोलूया. चल. तुम्ही वा पुढे. मला एक काम आहे, मी ते करून आलो. लाईट ऑफ करा. पण मला एक गोष्ट सांग, त्या कागदात होतं काय? हा कागद ना कोरा होता. या एका पांढऱ्या कागदाने तुमचे सगळे काळे कर्तृत्व बाहेर काढले. तर मंडळी, रहस्य उलगडलं, पण थरार मात्र अजूनही मनात घोळतो नाही का? आपल्या कलाकारांनी अगदी अप्रतिम सादरीकरण केलं. त्यांना जोरदार टाळ्या. भार्गवी, आपण पहिलं प्रेम, प्रेरणा आणि बालकांचे निरागस आणि अर्थपूर्ण जग तर पाहिलेच, पण आता आपल्या सगळ्यांना एका महत्त्वाच्या गोष्टीची गरज आहे. ती कोणती सिद्धी? ती म्हणजे मनसोक्त हसणे. जीवनातील ताण कमी करायचा असेल तर हसण्यासारखं दुसरं औषधच नाही. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आता आपण कथा मंजिरीमध्ये एका अशा विभागात प्रवेश करत आहोत जिथे केवळ खुशखुशीत संवाद, विनोदी प्रसंग आणि गमतीशीर घटना आहे. तो विभाग म्हणजे हास्य कथा. अगं बाई, माझं डोकं. सुनबाई, ए सुनबाई. आले. आता काय झालं म्हातारीला? अगं सुनबाई, तू माझी बामची डब्बी पाहिलीस का कुठे? मला कसं माहिती असणार आहे? मला बाकीचे कामं नाही आहेत का? कसं बोलते बघा स्वतःच्या सासू सोबत. कसं बोलते काय? तुम्हीच शेवटी वापरली. तुम्ही लक्ष देऊन ठेवायला हवी होती. मला कसं माहिती असणार आहे? आता काही बोलणार पण आहेस का? असं तुझ्या आईवर अत्याचार होताना पाहणार आहेस? अत्याचार? तेच तर काय अत्याचार आहे आता? अत्याचारच आहे हा. तू तर बायकोचा बैल झाला आहेस. तुला बायको पुढे काहीच दिसत नाहीये. अहो आई, एवढं काहीच झालं नाहीये. उगाच सोडू नका. देते तुमची बामची बाटली शोधून. बाटली नाही ग, डब्बी. हो, देते बामची डब्बी शोधून. जरा हळू बोला, शेजाऱ्यांना विषय भेटतो चाळा करायचा. येऊ का? हा, या बोला. साखर हवी होती. फक्त साखरच हवे ना का? अजून काही हवंय? आत्ताच घेऊन तर सारखं येऊ नका आणि आमचं लपून ऐकूही नका. मी तुमचं लपून ऐकतही नाही आणि तुमच्या चाड्या तर मी अजिबात करत नाही. अहो, तुमची सून नेहमी काय फोनवर बोलत असते? काय माहित, बोलत असेल कोणासोबत तरी. माझा मुलगा साधा बोळा निघाला. काय माहित कुठून आणलंय पेयातल्या नागिनीला उचलून. माझी बायको पण ना एक वस्तू जागेवर नाही ठेवत. कविता, हो. ए कविता. काय हो? कुलकर्णी भाऊ कसे आहात? अरे जोशी भाऊ, मी एकदम मस्त. तुम्ही कसे आहात? मस्त. काय म्हणता मग? दिसला नाही एवढे दिवस. अरे खूप टेन्शन आहे भाऊ. बाहेरचं तर बाहेरचंच, पण घराचंही. ही माझी बायको सतत दुसऱ्यांच्या घरात चाळ्या करत राहते. कितीही सांगितलं तरी ऐकतच नाही माझं. अगदी बरोबर मी येतेच बोललात तुझी तुम्ही. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आवरा तुमच्या बायकोला. ए,
तू असं नाही बोलू शकत तिच्यासोबत. हो का? मग मी कशाला जाते? मी घर जा. सोडून. जातेच ते मी. अरे अरे वहिनी, तुम्ही असं नका करू. माझ्या बायकोमुळे तुम्ही कशाला त्रास करून घेता? तिला कामच नाही दुसरे कुठले. गप्प बस रे तू कुलकर्ण्या. तू असं नाही बोलू शकत माझ्या लेकीबद्दल. अगं आई, ही पण तर तुझीच लेक आहे ना. ही आणि माझी लेक या आणि माझी आई. होऊच शकत नाही. अहो शुभ्रा वहिनी, तुम्हाला असं का वाटतं मी तुमच्यात चारा लावते? कारण तुम्ही तसं करतात अहो, वहिनी. नाही हो, असं तुमचं गैरसमज होतंय. असं काही नाहीये, तुम्ही तसं करतात. नाही हो. काय बोलायचं या बाईला? तुम्ही आवरा तुमच्या बायकोला. अरे बापरे, आई, दुखतंय. सोडा माझ्या ताई, तुला असं कोण मागचं सांभाळ तुला. या हप्त्यात तिसऱ्यांदा माझी विंटेज काच हा, देतो ना तुमचे पैसे. तुम्ही एवढं काय असं कोण माझ्या नातवावर साधे संस्कार नाही करू शकली ही बाई. पाय पडणं बंद करा. माझ्या आई वडिलांनी मला खूप चांगलं शुभ्रा असं नाव ठेवलंय, ते घ्या. तुझ्या आई वडिलांनी फक्त तुला चांगलं नाव दिलंय, संस्कार मात्र काही नाही हे दिले. बघा, तुम्ही माझ्याबद्दल बोलताय, ठीक आहे. माझ्या आई वडिलांबद्दल एकही वाईट शब्द ऐकला नाही. थांबा सगळे. काय करताय ते तुम्ही आता सगळे? अरे आपण एकमेकांचे शेजारी आहोत. माणुसकी तर विसरलोयच आपण. तुम्ही वहिनीच्या सासू आहात आणि का ग कविता, तू एक शेजारी असून असं का करते? अहो मी काही नाही करत. तुम्ही वहिनींच्या सासू आहात. सासू तर दुसरी आई असते आणि तुम्ही माझ्या बायकोला मुलगी म्हणता आणि स्वतःच्या मुलीला घराच्या बाहेर काढायला बघता. आणि अहो वहिनी, तुम्ही तुमच्या सासूला साधी बांगची डब्बी पण नाही देऊ शकत. जर तुमची आई असती तर तुम्ही असंच केलं असतं का? अरे जर तुम्ही असं वागायला लागलात तर बाहेर संसारात काय संदेश जाईल? मला सांगा. तुम्ही तुमच्याशी अगदी प्रेमाने आणि आपुलकीने बोललं पाहिजे, तरच तुमचं घर टिकून राहील. नाही तर उद्ध्वस्त होईल, सत्यानाश होईल, नायनाट होईल. अगदी बरोबर बोललास तू कुलकर्ण्या. हो भाऊजी, बरोबर बोललात तुम्ही. हो हो आई, मलाही माफ करा हो. वहिनी, आपलं तर अनमन चालतंच, पण तुमच्या या चैतूने अगदी धमाल झाली. मला तर अजून ही कथा संपलीच नाही असं वाटतंय. हो ना. आणि कलाकारांनी इतका छान अभिनय केला की प्रेक्षकांची नजर एक क्षणही स्टेजवर हटली नाही. या सुंदर सादरीकरणासाठी कलाकारांचे मनपूर्वक आभार. तर आता इथे आपलं नाटक विभागाचे जे काही सादरीकरण होतं ते इथे झालं आहे. त्यांनी जे काही कथा मांडल्या त्या सगळ्या सादरीकरणासाठी आपण एकदा पुन्हा टाळ्या वाजवल्या. त्यांनी प्रत्येक कलाकारांनी इथे खूप मेहनत घेतली आहे. आणि आता मी नाट्य विभागाचे प्रमुख श्रवण माने आणि कीर्ती सामंत यांना मंचावर येऊन नाटक आणि कथा सांगण्याचे आवाहन करू इच्छिते. नमस्कार, मी कीर्ती जया उदय सामंत. नमस्कार, मी श्रवण रामचंद्र माने. तर कथा मंजिरी का? कथा मंजिरीचा अर्थ सिद्धी आणि भार्गवींनी आधीच सांगितलाय, त्यामुळे मला फार वेळ नाही घ्यायचा आहे. पण मला एक सांगायचं आहे,
एक अशी गोष्ट आहे जी आपण फार नोटीस नाही करत आयुष्यात. ज्या काय कथा आपण ऐकतो, अगदी जन्मल्यावर आजी गोष्टी सांगते, माई सांगते, आणि असं करत करत आजकाल वेब सिरीज आणि पिक्चर्स मधून पण जे आपण ऐकतो त्याही गोष्टीच असतात की ते पण तर फिक्शन असतं. तसं खरं काही नसतं. पण त्या कथा आपल्या मतांना आणि आपल्या विचारांना मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करत असतात आणि ते कधी कधी आपण तेवढं बघत नाही किंवा ते आपल्याला लक्षात येत नाही. आणि ती गोष्ट आज तुमच्या सगळ्यांसमोर आणायची होती म्हणून कथामंजिरी हा कार्यक्रम आम्ही निवडला. त्याचबरोबर उमलते मन, प्रत्येकाच्या आत एक कवी आणि कवयित्री असते, शोधायची वेळ फक्त आली पाहिजे. आणि आमच्या प्रत्येकाने ती थोडा थोडा वेळ घेऊन शोधली आणि प्रत्येकाने कविता लिहिण्याचा प्रयत्न केलाय. कथामंजिरी हे फक्त माझं आणि श्रवणचं यश नाही, हे इथे असलेल्या प्रत्येक ॲक्टरचं यश आहे. आणि एकदा प्रत्येकासाठी स्वतःसाठी टाळ्या वाजवा जोरात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सना मॅम, सुरुवातीपासून आम्ही हलगर्जीपणा केलाय, मस्ती केली आहे आणि मग फायनली काहीतरी आउटपुट निघालंय आणि ते सगळं सहन करून सुद्धा आमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. ओके, सो आता कीर्तीने कथामंजिरीबद्दल सांगितलं. आता मी कथामंजिरीबद्दल अजून काही सांगायसारखं नाही राहिलं, कारण तिने खूप चांगल्या पद्धतीने सगळं काही मांडलं आहे तुमच्यासमोर. आपल्या सूत्रसंचालकांनी खूप छान प्रकारे सगळं हँडल केलं. प्रत्येक ॲक्टरने, प्रत्येक कलाकाराने, प्रत्येक नृत्यकाराने इतकं छान काम केलं ना, खरंच म्हणजे खूप आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता. काही गोष्टींमुळे काही इकडे तिकडे झालं, पण खरंच खूप सुंदर प्रोग्राम होता. खूप प्रत्येकाला थँक्यू. तुम्ही सगळे आलात बघायला, खूप धन्यवाद. सॅव्हिओ सर, थँक्यू सो मच. सना मॅम, तुम्ही आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली हे सगळं करण्यासाठी, तुम्ही आम्हाला शिकवलं. आम्ही आज या शो मधून खूप काही शिकलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युनिटी शिकलो. मी युनिटी शिकलो की युनिटी नसेल तर छोट्या छोट्या गडबडींमुळे पण खूप मोठे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो इकडून खूप काही आम्ही शिकलो. पुढे आम्ही आमच्या लाईफमध्ये पुढे जेव्हा कुठे पण आम्हाला लागतील, आम्हाला समजेल, आता इकडून आम्ही एक्सपिरियन्स घेऊ. डिग्री कॉलेजमध्ये खूप सारे इव्हेंट्स असतात, आता JC मध्ये पण आम्हाला खूप सारे इव्हेंट्स असतील पुढे. सो त्यामध्ये कुठे ना कुठे आम्हाला याचा नक्कीच यूज होईल. आणि हा मागचा या मागच्या 1 महिन्याची जी जर्नी होती ती खूप सुंदर होती. खरंच खूप प्रत्येकासोबत काम करायला इतकी मजा आली मला तर. आणि मी आणि कीर्ती, आम्ही दोघांनी मध्ये तुम्हाला हर्ट केलं असेल, चुकून काय बोललं असेल तर प्लीज आज इकडे माफ करा. सॉरी, व्हेरी सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. बट एक गोष्ट सांगा, जर आम्ही त्या दिवशी ते केलं नसतं तर आज आपण इकडे उभे असतो का? नाही. येस. सो थँक्यू सो मच. तुम्ही लोकांनी खूप सपोर्ट केला अँड सगळ्यांनी खूप सुंदर परफॉर्मन्स केला. थँक्यू सो मच. फर्स्ट एक्सपिरियन्स म्हणून हे खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात. आमच्या सगळ्यांचा 11वी पहिलं वर्ष झेवियर्समध्ये असल्यामुळे हा आमचा सुद्धा पहिला परफॉर्मन्स होता. आणि आता जसं की आमोद आहे, जॅनफेस्ट आहे, बऱ्याच ठिकाणी इथे शिकलेले प्रत्येक मूल्य आम्हाला कामी येणार आहेत. तुम्ही पेशन्सने बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. मॅम आणि सर, थँक्यू व्हेरी मच. आणि एकदा करण आणि प्रतीक्षासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. त्यांनी ज्या प्रकारे परफॉर्मन्स केला, ज्यांनी आम्हाला परवानगी दिली आणि त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन वेळोवेळी लाभले, ते आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य आणि प्रशासकीय विभाग यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाला आपली मौल्यवान उपस्थिती दर्शवून शोभा वाढवणाऱ्या या सर्व मान्यवर आणि श्रोते यांचेही आम्ही ऋणी आहोत. आभार प्रदर्शन करूया. नाट्य विभागाचे प्रमुख, सर्व लेखक आणि त्यांच्या संपूर्ण कास्ट यांचे विशेष आभार. तुमच्या अप्रतिम आणि विचार प्रवर्तक नाटिकेने कार्यक्रमात एक वेगळी जान आणली. तुमच्या कलागुणांना सलाम. तसेच नृत्य विभागाचे प्रमुख आणि त्यांच्या गुणी नर्तकांचे, डान्सर्सचे खूप आभार. त्यांच्या मनोरम आणि लयबद्ध नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मला एक लास्ट गोष्ट बोलायची आहे. त्याआधी आम्हाला काहीतरी तुम्हाला माहीतच असेल की ही PPT, हे लाईट्स वगैरे वेळोवेळी बंद करणे किंवा PPT हे हँडल करणे आणि बनवल्याचा पूर्ण क्रेडिट जातं आदित्य भोसलेला.
आपण सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या, पण 2 व्यक्ती राहिले. तुम्ही गेस करू शकता? भार्गवी, सिद्धी आणि अजून एक व्यक्ती जिने खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केला, देवहूती. या तिघांसाठी जोरदार टाळ्या वाजवतो. यांच्यामुळे पण आमचा कार्यक्रम सक्सेसफुल नसता होऊ शकला. सो थँक्यू सो मच सिद्धी, थँक्यू सो मच भार्गवी, थँक्यू सो मच देवहूती, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर कमिंग. ओके, थँक्यू. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका अतिशय सुंदर आणि सर्जनशील बनवण्यासाठी क्रिएटिव्ह टीम म्हणजेच साची आणि वरदा खूप अप्रतिम प्रमाणे तिने इन्व्हिटेशन कार्ड बनवलं होतं. आणि आता आम्हाला आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी तांत्रिक विभागासाठी मदत केली ते म्हणजे दिनेश सर, सर आणि फ्रान्सिस सर यांच्यासाठी आपण खरंच त्यांचे आभार मानेन मी, कारण त्यांच्यामुळे हा कार्यक्रम संपूर्ण झाला नसता. त्याचबरोबर आणि आता वेळ झाली आहे खूप विशेष व्यक्तीचे आभार मानण्यासाठी. ते म्हणजे ज्यांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने आणि अखंड पाठिंब्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला, त्या आमच्या सर्वांच्या लाडक्या कोण? मॅडम, तुम्ही आम्हाला केवळ शिकवले नाही तर या कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर अगदी शेवटपर्यंत प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली. तुमच्या अध्यापनाची पद्धत अतिशय सोपी आणि प्रभावी आहे. तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार प्रेरित केले. या कार्यक्रमासाठी तुम्ही वेळेचे व्यवस्थापन, टीम वर्क आणि आत्मविश्वास वाढण्यास जी मदत केली आहे त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. तुमच्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम आत्मविश्वासाने पार पाडू शकलो. शेवटी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पडद्यामागे मेहनत घेणारे सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी स्वयंसेवकांचे म्हणजेच ज्यांनी ह्या कार्यक्रमात व्हॉलंटिअरिंग केले ह्यांचे सुद्धा मी आभार मानीन. तर त्यांच्यासाठी टाळ्या म्हणून गीत गाण्याची. त्यामुळे मी सर्वांना विनंती करते की त्यांनी कृपया राज्यगीतासाठी तयार व्हावे. मी आदित्य महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. स्थितीन आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही दस्तराणी तुम्हाला.